मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो आपल्याकरता एक बिग ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो पेन्शन मध्ये 50% वाढ। सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश, अशी मोठी बातमी पुढे येत आहे। त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो सध्याच्या नियमानुसार जेव्हा कर्मचारी निवृत्त होतात तेव्हा त्यांना त्यांच्या शेवटच्या मूलभूत रकमेपैकी 50% पेन्शन म्हणून दिली जाते आणि ही पेन्शन 9,000 पेक्षा कमी नसावी। जर आपण कौटुंबिक पेन्शन बद्दल बोललो तर अशा परिस्थितीत जेव्हा कर्मचाऱ्यांचा मृत्यू होतो, कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन पूर्ण 10 वर्षासाठी दिली जाते आणि त्यानंतर 30% पेन्शन दिली जाते आणि ही पेन्शन देखील 9,000 पेक्षा कमी नसते। पेन्शनमध्ये कोणतीही कपात करू नये। सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला पहिल्या 10 वर्षासाठी 50% पेन्शन दिली जाते, त्यानंतर 30% पेन्शन सुरू होते। एकदा पेन्शन 50% दराने मिळू लागली की 10 वर्षानंतर ती 30% पर्यंत कमी करणे समर्थनीय नाही। पेन्शनमध्ये 50% वाढ ही निवृत्ती वेतनधारकांसाठी नित्याची झाली आहे। अशा परिस्थितीत 10 वर्षानंतर पेन्शन कमी करणे योग्य नाही। सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये 50% दराने पेन्शन मिळू लागल्यानंतर ते कमी करणे योग्य नाही असे म्हटले होते। सेवेत असताना जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा अल्प कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याचा संपूर्ण भार त्याच्या विधवेवर येतो। कौटुंबिक निवृत्ती वेतन हा त्याच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे, त्यामुळे 30% पेन्शनवर जगणे खूप कठीण। मित्रांनो ही अशी एक मोठी बातमी पेन्शनधारकांसाठी आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। या बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका।